बायको माहेरा गेली, डोळ्यासमोर नुसती बायको दिसायची. आता आपण पती पत्नी बरोबर आलो नाही ना, दिसत नाही ना तुम्हाला, पण तुळशीदासला बायको दिसायची. एखाद्याचा ध्यास जर घेतला ना तर ते डोळ्यासमोर तेच येत असत. तुळशीदास म्हणले, आज मला माझ्या बायकोला भेटायलाच जायचे सासरवाडीला. जोरदार पाऊस आलेला आहे, काळीकुट्ट रात्र आहे, अंधार पडलेला आहे. पण कामातूर झालेला मनामध्ये एखादा निश्चय घेतला ना तर समोर किती संकट आले तरी ती पार करून माणूस पुढे जात असतो का, तर तो ध्यास घेतलेला असतो. धो धो पाऊस पडतोय, नदीला महापूर आलेला आहे. आला ना महापूर, ढगांचा आवाज खडखडाट होतो. तुळशीदासाच्या समोर फक्त आपल्या बायकोचा चेहरा. मला तिला भेटायची, मला तिला भेटायची, मला तिला भेटायची, मला तिला भेटायची. कोणाला? पत्नीला. एवढा बाईला वेळेल नाही. काय काय असतात ना, तू जेवढं सांगन तेवढंच मी करेन. तसे तुळशीदास बायकोवरती प्रेम करायला. दो दो पाऊस वाहतोय, नदीला पूर आला, पलीकडे असणारं सासरवाडीचं आपल्या सासऱ्याचं घर आहे, पलीकडच्या असणाऱ्या घरामध्ये आपली बायको जायचं कसं. म्हणून एक प्रेत लटकटत होतं. त्या प्रेताला त्याला वाटलं माझ्या बायकोनी माझ्यासाठी किती माझ्यावरती आघात प्रेम करते. जसं मी तिचा असणारा श्वासाश्वासात तिचं ध्यान करतो तसं ती सुद्धा माझी श्वासाश्वासात ध्यान करत असेल. म्हणून माझ्यासाठी असणारा इथं लाकडाचा वंडका माझ्यासाठी ठेवला, माझ्यासाठी ठेवला. माझ्यावरती किती प्रेम करते म्हणून त्या असणाऱ्या प्रेतावर बसून पोहत 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 पैल तीरावरती आला. अंधारात काही दिवसांना असं झालं. वेळ 12-12:30 होती. आता शिडी चढायला नाही म्हणून काय करावं, वरच्या दालनामध्ये आपली बायको. म्हणून संसारावरती अधीन झालेले तुळशीदासजी एक साप ओंकळत होता. त्याला वाटतं मी येणार आहे म्हणून माझ्या बायकोने माझ्यासाठी दोर सोडलेला आहे. आणि कामातूर झालेला बायकोच्या प्रेमामध्ये असणारा तल्लीन झालेले तुळशीदास त्या सापाच्या आधारे वरती गच्चीत जातात. दरवाजा वाजवतात, बायको दरवाजा उघडते. एवढ्या रात्री आलेच कसे? एखाद्याच्या असणारे मुंबईला कामाला असू द्या, त्याची बायको गावाला असू द्या, आणि त्याची सेकंड शिफ्ट सुटू द्या, आणि आठवण जर झाली बायकोची तर तो जसा बैलगडा होऊन मग मिळेल ते असणाऱ्या वाहनाने येतो. तसे तुळशीदास जे असणारे कामातूर झाले, माझी बायको माझ्यावरती किती प्रेम करते म्हणून तुळशीदासची पत्नी म्हणले, वेळ लागला का? काही झालं असतं तर? एवढा धोधो पाऊस पडतोय, आले कसे? तो म्हणला, तू सुद्धा माझी आठवण काढत होते का? तुम्ही आले? अरे तू तर माझ्यासाठी एवढी व्यवस्था करून ठेवली. नदीला पूर आला, लाकडाचं ओंडकं. तिने पाहिलं तर प्रेतावरती माझा नवरा बसून आलाय. तुम्ही पाण्यात उडी घेतल्यानंतर मनुष्य खाली पाण्यात नाही राहत, फुगून वर येतो. बायकोने त्या प्रेताकडे पाहिलं. अरे म्हटले, मला वरती यायचे त्यासाठी तू दोर लावून ठेवला होता ना माझ्यासाठी. तुळशीदासच्या बायकोने सांगितलं, माझ्यासाठी असणाऱ्या ह्या नासक्या पुसक्या शरीराच्या असणाऱ्या भोगासाठी तुम्ही रात्र पाहिली नाही, अपरात्र पाहिली नाही, पाऊस पाहिला नाही, पूर पाहिला नाही, प्रेत पाहिलं नाही, साप पाहिला नाही. एवढं जर तुम्ही असणाऱ्या रामावरती लक्ष दिलं असतं तर तो राम सुद्धा आयुष्यामध्ये प्रगट झाला असता. काय रामचरितमानस, सुरुवात कुठून आहे? संसाराच्या त्यागातून राम नाम आहे. लक्षात राहू, संसार माया जगाच्या त्यागातून राम नाम आहे. थोडा तरी त्याग करायची भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ना, त्याला राम दिसतो, त्याला हृदयात दिसतो. त्याला कुठेही जायची गरज नाही.
म्हणून राम नामासारखं श्रेष्ठत्व ह्या जगतामध्ये कुठंच नाही, कारण त्याच्यामध्ये सत्यता आहे. राम नाम की साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल बन के दर्पण में वो राम का दर्शन पाएगा. राम नाम की साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल बन के दर्पण में वो राम का दर्शन पाएगा. राम नाम के साबुन से जो आता तू माझे डोळे बघ, माझ्या माता भगिनींना सुद्धा विनंती, आपला कपाळाचं सौभाग्याचं लेणं कधी कधी चुकीचं वाटत असेल तर त्याला चांगल्या रस्त्यावर आणणारं या असणाऱ्या भरत खंडात जन्माला आलेल्या माता आहे. म्हणून माझ्या भारत देशाला आई नावाचं संबोधन आहे, लक्षात ठेवा. स्वामी, या नाशक्या पुसक्या शहरामध्ये काय पाहिजे तुम्ही? या काकाड्यासाठी तुम्ही एवढं धावत आलं, स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. काही झालं असतं तर काय झालं? तुम्हाला ज्यांनी हा नरदेह दिला त्याच्या नामामध्ये जर तल्लीन झालं तर तो प्रगट होणार, एवढं निर्मळ राम नाम. हर प्राणी में राम रमे, पल भर तुझसे दूर नहीं. हर प्राणी में राम रमे, पल भर तुझसे दूर नहीं. देख सकेगा इन आँखों से, उन आँखों में नूर नहीं. देखेगा मंदिर में वो, देखेगा मंदिर में वो, प्रेम की ज्योत जलाएगा. राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल बन के दर्पण में वो राम का दर्शन पाएगा. राम नाम के साबुन से जो नर शरीर लाल बोले प्राणी, हरि कृपा से पाया है. नर शरीर अनमोल है प्राणी, हरि कृपा से पाया है. झूठे जग प्रपंच में पड़ी कर क्यों हरि को बिसराया है. समय हाथ से निकल गया
तुलसीदासांचं अंतकरण परिवर्तन. कलाकारांचं जर आवडलं असेल तर जोरदार टाळ्यांचे. हम ना आपसे पैसे मांग रहे हैं, हम तो खाली तालियों की वजह से आपसे दुआ मांग रहे हैं भाई. आज हम मेंगड़ेवाड़ी में हैं, कल कहाँ जाएंगे पता नहीं चलता है. बरोबर है ना पंडित जी? तालिया तो भजना का हाक होता है. आणि जो दुसऱ्याच्या सुखात सुख मानून जर टाळ्या वाजत असेल तर त्याला राम आजच भेटला समजायचं. लक्षात. पण आम्हाला रामच दिसत नाही, आम्ही वेगळंच पाहायला लागतोय. असं नाही. तुलसीदासांचं अंतकरण परिवर्तन झालं. तिला सांगितलं आजपासून तू माझा असणार. संन्यास आश्रम स्वीकार केला आणि एवढी असणारी गुरुकृपा झाली का मी तो अल्पमतीहीन आणि काय वर्ण तुमची. आणि हे रामचरित मानस असणारा सरोवर तुमच्या आमचे जीवन बदल करण्यासाठी हे गोस्वामी तुलसीदासांचं रामायण मी या ठिकाणी कथा आपल्यासमोर श्रवण करतो. त्रेतायुगात असणारा अगस्त्य ऋषींच्या आश्रमात भोलेनाथ आणि असणारी सती दर्शनाला गेलेले. आणि दर्शनाला गेल्यानंतर अगस्त्य ऋषींनी त्यांना घेऊन बसा ना, त्यांच्यासाठीच कथा आहे. दोष त्यांचा नाही, दोष आमचा आहे. कारण डोळे जेवण डाव्यावर आहे ना आता. आणि परवा दिवशी डोळे एकेकीला राणीला कसे डोळे लागलेत बघा रामकथेमध्ये. आणि डोळे जेवण जर डाव्यावर निघल्यानंतर कोण कधी ताली वाजत बसणार आहे. आणि तुमचं रामनाम जवळजवळ जवळकतच आलेलं आहे. तुम्ही फक्त मुंडकी हलवायची. बरं आहे, बरोबर आहे बाबा, बरोबर आहे, असं नाही. संपत आलं जीवन. अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये असणारे अगस्त्य ऋषींनी माझे भोलेनाथ आणि सतीचा असणारे यथाशक्य सन्मान केला, पाद्यपूजा केली आणि अगस्त्य ऋषींना विनंती केली. कारण हे रामचरित मानस 4 विभागामध्ये असणारं रामकथा विभागलेली. पहिला असणारा संवाद भूशुंडी आणि गरुडाचा संवाद आहे. दुसरे असणारे शिव पार्वती संवाद आहे. तिसरा यज्ञवल्क्य आणि भारद्वाज संवाद आहे. आणि चौथा तुलसीदास आणि संतांचे. पण सगळीकडून कुठूनही जावा एकच येतं, फक्त राम. फक्त फक्त आणि फक्त माझा राम. सगळ्यांच्या मुखामध्ये एवढं पवित्र राम येतं. म्हणून अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये कथा भोलेनाथांनी सतीने ऐकली. नवरा बायको मिळून कथा ऐकली. सती सारखी भोलेनाथांकडे बघायची. सारखं राम, सारखं राम, सारखं राम. समाधीस्थ मध्ये हा बाबा जर गेला तर 10-10 वर्ष समाधीतून जागा होत नाही. मला त्याच्यासमोर असं बसायला लागतं. हा राम तरी कसा आहे. मनात विकल्प निर्माण झाला. त्याच वेळेस रघुकुल वंशामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले होते. कैकेयी मातेने वनवास मागितला. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला. रावण असणाऱ्या साधूंच्या वेशेमध्ये आला. सीता मातेला घेऊन गेला. मारीच असणारा आला. हा कथाभाग तुम्हाला पुढे ऐकायला मिळणार आहे. आणि पंचवटीच्या त्या ठिकाणावरून जात असताना भोलेनाथांनी पाहिलं, मी आज रामकथा ऐकली, माझे प्रभू मला मिळतील का. पण मी त्यांच्यासमोर प्रगट कसा हो. पण त्यांना पहा, मनी दिसे वसे ते स्वप्नी दिसे आणि स्वप्नी दिसे ते मनी वसे. मनामध्ये एखादा संकल्प केला का त्याचं मनोरथ पूर्ण करायला असणारा जगाचा बाप असतोच. पण ते अंतकरणातून पाहिजे. माझ्या महादेवाने अंतकरणातून राम, मी कथा ऐकली, अगस्त्य मुनींच्या साधूंच्या मुखातून कथा ऐकली, मला राम दिसले पाहिजे. आणि त्यावेळेस राम आणि लक्ष्मण त्या राम झाडांना कवटाळत सीता सीता करत होते. कारण सीता हरवली होती आणि पाठीमागे सती बसली होती. तिच्या मनात विकल्प आला. ती म्हणली, स्वामीजी, प्राणनाथ, सख्या, हे असं बोलत जायचं आपल्या मालकाला बरं का. पप्याच्या बापा, पिंकीच्या पप्पा, हे सोडून द्या आजपासून. कमी कमी 8 दिवस तर त्यांना आदराने हे करा. तुमचं मकर संक्रांतीचं व्रत सफल झाल्याखेरीज राहणार नाही. आजपासून काय नाही, 8 दिवस फक्त त्यांना म्हणावं स्वामी. बस स्वामी म्हटलं का तुम्हाला सफरचंद घरी आलेच.
बघा त्यांच्या तुम्ही तर चेहऱ्यावर थोडा जरा भाव ठेवा ना चांगला. तशी असणारी माझी सती असणारी म्हटली स्वामींना, स्वामीजी रात्रंदिवस तुम्ही ज्यांचा जप करतात ते हेच का, ते रामप्रभू हेच का? सती रामाचा महिमा, राम नामाचा अंत या त्रिभुवनात कुठंच लागू शकत नाही असे माझे हेच स्वामी. आणि पुन्हा रामनामात तल्लीन झाले, श्रीराम. आणि तुला जर काही असं मनात आलं असेल तर ती अभिलाषा सोडून दे, तू त्यांची परीक्षा पाहू सुद्धा नको, मी तुला हात सोडून विनंती करतो. नाही स्वामी, सतीच्या मनात चाललं का एक बाईल वेडा एका बायकोसाठी एवढा झाडा झुडपांना कवटाळतो. हात सोडून विनंती कधी तुम्हाला नाही रामनाम घेता आलं तरी चालेल, पण रामनाम निंदा कधी करू नका. लक्षात राहू दे, निंदेमध्ये पातक आहे आणि नामामध्ये सुख आहे. सुख आणि दुःखाची दरी जर बनवून काढायची असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती समाधान फक्त फक्त आणि फक्त माझं राम नामच देऊ शकतं, जे माझं असणाऱ्या मशान वैरागी भोलेनाथाने अंतकरणामध्ये भस्मासारखं जपून ठेवलेले. झाडाखाली कळपाच्या बसलेले आणि सतीने सीतेचं रूप घेतलं. गरज होती का? गरज होती का काही मला सांगा. सीतेचं रूप घेतलं आणि राम लक्ष्मणासमोर उभे राहिले. लक्ष्मणाने पाहिलं सीता माता आली. लक्ष्मण थोडा अल्पज्ञ होता, पण जगाचा बाप तर सर्वज्ञ आहे. असं आम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये नाविन्य मिळवलं, पण सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही नाविन्य मिळवू शकत नाही, कारण हा जगाचा असणारा सत्ताधीश आणि ही सगळी सत्ता कोणाच्या सत्तेने चालतात माझे तुकोबराय नामदेवराया सुद्धा सांगतात की तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझी आभळे, सूर्याची चालणे तुझी आभळे, ऐसा तुझ म्हणून सीतेचं रूप घेतलं रामाने. माहिती का आई, माझे बाप पुढे तू एकटी का आली? काय म्हटलंय सतीला? माय म्हटलंय. माय म्हणत जावा, माय माऊली जननी माता. गेल्यानंतर कविता आहे, पण माय प्रेमामध्ये फार असणारं वास्तव्य निर्माण झालेले, वात्सल्य निर्माण झालेले. ती घाबरली सती. जिकडे तिकडे पाहायला गेले, क्षणात असणारे डोळे बंद केले. सगळीकडे राम सीता लक्ष्मण हनुमंत दिसायला लागले. 14 चौघडे त्रिभुवन सगळं स्वर्ग मृत्यू पाताळ सगळं सती समोर दिसायला लागलं. म्हटली माझी चूक झाली. माझी स्वामी सांगत होते, कारण अग्नीची परीक्षा घ्यायची असेल तर त्याच्यात राखुंड होण्याची क्षमता सुद्धा प्रत्येकामध्ये पाहिजे असते. विषयाची परीक्षा घ्यायची असेल तर ते विष सुद्धा पचवता आलं पाहिजे. सती तशीच भयभीत होऊन आली. डोळे मिटले, डोळे उघडले तर काहीच दिसलं नाही. भोलेनाथ आल्यानंतर म्हटले, आले का? काय विचारलं? काय नाही म्हटले, दर्शन घेतलं. पण वर्मे सर्वेश्वर जाणत असे, तुम्ही किती खोटेपणा करा पण आपला स्वामी ओळखत असतो. लक्षात राहू द्या. चेहऱ्यावरून दिसलं, अंतकरणामध्ये गेले. काय प्रकार घडला? सीतेचं रूप घेऊन माझी असणारी सती माझ्या असणाऱ्या प्रभूंसमोर उभी राहिली. मी जर असणाऱ्या माझ्या असणाऱ्या रामाला बाप मानत असेल तर माझी पत्नी आता सीतेच्या रूपात गेली. मला याचा त्याग करण्याशिवाय पर्याय नाही. आकाशावरला असणाऱ्या देवांनी पुष्प वर्षाव केला. धन्य है महादेव, आपके मन में राम नाम के लिए इतना प्रेम और प्यार हमने कभी देखा नहीं, जिसने अपने संसार को भी त्याग कर दिया.
कितीतरी वर्ष असणारे समाधिस्थ झाले माझे भोलेनाथ. ऐकताय ना तुम्ही? नाही भुका नाही लागल्या ना? बर, तुम्हाला लागल्या? करू आपण बरोबर. स्वतःच्या असणारी पत्नी आपल्या सीतामातेच्या रूपात प्रभू रामचंद्र समोर गेलं तर मी त्याच्याबरोबर कशी रथ होऊ? मी कसा तिला पत्नी म्हणून स्वीकार करू? हे त्यागी जीवन राम कथेतून जाणायला शिका. 10,000 वर्षानंतर समाधीतनं जाग झालं. सतीचा बाप दक्ष प्रजापती राजा फार मोठा असणारं यज्ञाचं निमंत्रण सगळ्या देवदैत्यांना दिलं. इंद्राचं विमान जायचं, चंद्राचं विमान जायचं, वरुण राजाचं विमान जायचं. विमान असं जायचं. आणि सती बसलेली. बरं काय घर नाही, दार नाही, हे भोलेनाथ ना अंगावर नीट काही नाही, कपडा नीट, कधी जागे होता. आणि सतीला एकणी बरं असं नाही, एखाद्याच्या निमंत्रण नसल्यावर बाकीच्यांना आहे ना जाणून बुजून तो गाडी त्याच्या घरासमोरूनच घेऊन जातो. तुम्ही बघा, दोघांचं पटत नसलं, साखरपुडा जर असला तर जाणारा माणूस आहे ना, जाणून बुजून त्याचं पटत नाही ना, तिथून माड गाडी जाईल, तिथं उभा राहील दरवाजा. कुठं तुम्हाला नाही का निमंत्रण? मग कायला जातो तिथं? तसं जाणून बुजून देवांची विमानं आहेत ना. कारण भोलेनाथ माझ्या, कारण शंकर हे दक्ष प्रजापतीचे जावई आणि जावायला निमंत्रण नाही. स्वतःची मुलगी विचारते, इंद्राला विचारते, ब्रह्मदेवाला विचारते, चंद्राला विचारते. बरं का, कुठं तुमच्या बापाच्या घरी फार मोठं निमंत्रण आले, VIP पत्रिका आहे, सोन्याने असणारं नाव मडून पाठवलेले, पहिल्या रांगेत जाऊन बसायला मिळणार. आता इथं नाही का मानकरीचे फार मोठा मान मिळणार आहे आम्हाला. म्हणले माझ्या बापाच्या इथं कार्यक्रम मला का सांगितलं नाही? बरं, असं न विचारता हे समाधिस्थ आहे, नवऱ्याची परवानगी घेऊन तरी जाणं गरजेचं आहे. कथेत बसताना ऐका, कुठे जायचं असेल तर आपल्या असणाऱ्या मालकाची परवानगी घेऊन जा. नाही जमलं तर कमी कमी मोबाईल लावून सांगा मी इकडे चालले म्हणून. नाही तर तुम्ही असंच न सांगता जाता आणि संध्याकाळी रुबाबाई त्यांच्यावरच पदर पोचू. हे करू नका. किती रामनाम ऐका, उपयोग नाही. माझ्या असणारे भोलेनाथचे जागे झाले. सतीने विचारलं, स्वामी माझ्या बापाच्या घरी कार्यक्रम. भोलेनाथांनी सांगितलं आपल्याला निमंत्रण नाही, तुझा बाप माझा सासरा आहे आणि ज्या ठिकाणी निमंत्रण मिळत नाही त्या ठिकाणी जावं नाही. आता बारकाईने कर्णरूपी ताटे उघडे ठेवा. कुठं कुठं जायचं आणि कुठं कुठं नाही जायचं. वेश्यालयामध्ये जावं नाही, पाप लागतं. मंदिरालयामध्ये जावं नाही, पाप लागतं. बोटं मोजा बरं का. आणि हे करायचं असेल तर उद्या तुळशीच्या माळा घेऊन या. तुलसीदास रामायणचं तुलसी रामायण तुम्ही आम्ही ऐकतोय आणि आपण आपलेच गुरु व्हा. मी तर नाहीच व्हायचं कोणाचं, कारण बऱ्याच माळा बऱ्याच गेल्या आणि कोरोनामध्ये तर किती गेल्या सांगताच येत नाही. शरद लय माझे भक्त होते, पण गुरुपौर्णिमेला मला एकाचाही फोन येत नाही. आता तुमची सगळी करायच्यात मला बाबांनी सांगितलंय. जेवढे यजमान ज्यांची गळं मोकळं दिसलं त्यांना पडतील माळा उद्या सकाळी. रात्रीतच पडून जायला बसलेत पुण्याला. नाही यांची पण गोल असणारे सांगितलं निमंत्रण. कुठं कुठं नाही जायचं, मंदिरालयामध्ये जायचं नाही, जुगारालयामध्ये जायचं नाही. ज्या ठिकाणी निमंत्रण नाही त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम असेल, समारंभ असेल, त्या ठिकाणी जायचं नाही. जायचं कुठं? एखाद्याला दुःख झाले त्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी आपण जरूर जायचं. तो दुश्मन असला तरी चालेल, हे रामकथेमध्ये सांगितलेले लक्षात राहू. जायचं. एखाद्याच्या सुखात जाताना आलं तरी चालेल, पण त्याच्या दुःखामध्ये जाऊन त्याचे असणारे 4 अश्रू पुसण्यासाठी जर आपले हात उपयोगी पडत असेल तर त्या हातामध्ये सुद्धा दातृत्वाचं असणारं पुण्य तुम्हाला आम्हाला मिळतं. एवढं पुण्य तिच्यामध्ये. सतीने विचारलं कुठं जायचं? निमंत्रण नाही स्वामी. कुठं जायचं? ज्या ठिकाणी देवाचं भजन चाललंय त्या ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जायचं. जिस घर पर याद नहीं उस घर पर जाना चाहिए.
हट्ट करू नको, जाऊ नको. पण ऐकलं नाही. कुठं जायचं? बापाच्या घरी निमंत्रण असो किंवा नसो जावं लागतं. पण मला निमंत्रण नाही, तुला जाऊ शकते, कारण मुलगी बापाच्या घरी न बोलावता सुद्धा जाऊ शकते. सती गेली. काय सतीच्या अंगावरती? साधी साडी, गळ्यामध्ये फुटका मणी सुद्धा नाही. बाकीच्या बहिणीच गडबड नका करू मला. बाकीच्या बहिणी चिडवायला लागल्या, आलीच कशाला? आहे का तुला राहिला घर? हिनवायला लागले माझ्या सतीला. बापाने तर डोळे मोठे केले, अगोदर जावयावरती राग, आणि तू आली कशाला भिकाळली? विचार करा, विचार करा, विचार. गडबड नका, सगळ्यांनी खाली बसावं. विचार करा. भव्य देवी असणारा समारंभ आहे, असा मंडप सजलेला आहे, आणि असताना चेअरमन सती माझी गेलेली आहे तिथं. अंगावरती उंच वस्त्र नाहीत, बाप माझ्याकडे पाहिजे, माझी लेक आली म्हणून पळत येईल, मला असणारी गळा भेट घेईल. माझी आई तरी माझ्याकडे येईल, माझ्या बहिणी तरी माझ्याकडे येईल, म्हणून माझी सती माता सगळ्यांना पाहायला गेली, पण कोणी तिच्याकडे पाहिलं. कारण का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगे. उंच वस्त्र परिधान केलं म्हणून फार मोठा माणूस होत नाही. इकडे तिकडे पाहायची, आपल्या बहिणीकडे केविलवाण्या नजरेने पाहायची, सगळे जित करायचे. आलीच का भिकाळली? तुझ्या नवऱ्याकडे काय निमंत्रण होतं का? का बापाची चव घालवायला आली? लोक काय म्हणतील? सगळं 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 असणारे स्वीकारलं. ज्या ठिकाणी असणारं यज्ञाचं असणारं हवनकुंड मानलं होतं, आणि त्या ठिकाणी हवीरभाव वेगवेगळ्या प्रकारचे. त्या ठिकाणी इंद्राला हवीरभाव आहे, इंद्राचं आसन मांडलंय, चंद्राचं आसन मांडलंय, ब्रह्मदेवाचं आसन मांडलंय, विष्णू नारायणाचं आसन आहे, 33 प्रकारच्या देवतांचं आसन आहे. पण माझ्या असणाऱ्या नवऱ्याचं आसन का नाही? बापाला विचारलं, का माझं आसन का नाही? माझ्या पतीने काय गुन्हा केलाय तुमचा? बायको अशी असावी आपल्या बापाला जाब विचारणारी. त्याचं आसन का नाही? तिने दलातले असणारे स्वामी माझे असणारे, आणि त्याचं आसन करणारे ठिकाण काय तो? तुम्ही मला बाबा हा शरीर दिलंय, हा जन्म तुमच्यामुळे मिळालाय ना, हा हाडा मासाचा गोळा तुमच्यामुळे आहे ना मला? नाही बाबा, ज्या असणाऱ्या यज्ञामध्ये, ज्या असणाऱ्या समारंभामध्ये माझ्या पतीचं आसन नाही. माझा अपमान माझ्या बहिणीने केला, माझ्या आईने केला, जन्मदात्रीने केला, सगळ्यांनी केला, मी मान्य केलं ना बाबा. पण माझ्या स्वामीचं आसन नाही ना. हा देह तुमच्यामुळे मिळाला ना मला. या देहाचा दाखवण्य करते म्हणून माझ्या सतीने यज्ञ कुंडात उडी मारली. हाहाकार माजला भूतलावरती. दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ विध्वंस. समुद्राच्या लाटा उसळायला लागल्या, जोराने गडगडायला लागले. पक्ष्यांचा किलबिलाट शांत झाला. आता होईल का? आणि माझे भोलेनाथ समाधीस्थ जागे झाले. कोणीतरी बातमी सांगितली, सत्तेने आगणी आहुती घेतली म्हणून जाता आपटल्या वीरभद्र त्याच्यातनं प्रगट झाला. नंदी बरोबर वीरभद्र आला, दक्ष राजाला सांगले, दक्ष भोलेनाथ सुद्धा त्या ठिकाणी आखल्या असणाऱ्या यज्ञकुंडाचा, हवनकुंडाचा विध्वंस करून टाकला. दक्ष प्रजापती राजा पळायला लागला. वीरभद्राने असणारे शिर उडवलं. सतीचं प्रेम ज्या ठिकाणी, नवरा बायकोचं प्रेम काय असतं कधीच नाही का? ऐका कथेत
राम नाम म्हणणारे माझ्या असणारे सतीचं असणार मुंडकं जळू दिलं नाही असणार अग्निकुंडामध्ये माझ्या भोलेनाथाने हात काढले टाकले. ज्या ज्या ठिकाणी तुकडे पडलेत ना त्या ठिकाणचे असणारे तुम्ही नवरात्रीला जे उपवास करता ना ती 3.5 शक्तिपीठ भारत मातेतली असणारी जेवढी शक्तिपीठ माझ्या असणाऱ्या भवानी मातेचे तुम्ही आराधना करता तीच माझी असणारी सतीची देवस्थान आहे. लक्षात राहू द्या. पतीच्या अपमानासाठी स्वतःच्या शरीराची त्याग समर्पित करणारी सती. दक्ष प्रतापती राजाचं असणार मुंडकं उडवलं आणि येडक्याचं मरण असणार. कारण काही लोक श्रेष्ठत्वाचा पदी दुसऱ्याला असणारी कमी समजायला जातात पण त्यांचा सुद्धा शिरच्छेद व्हायला काही वेळ लागत नाही. तेच असणारी माझी सती. माझे भोलेनाथ पुन्हा एकांतामध्ये बसले. राम 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 राम. आणि तीच सती मनामध्ये आपल्या स्वामीचं नाव घेत पुन्हा असणारी हिमालयाच्या पोटी माझ्या मैनेच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. इकडे तारकासूर एवढा माजलेला आहे का इंद्राची गादी सुद्धा हडप केली. ब्रह्मदेवाला पडून लावलेले. वाईटाच्या पाठीमागे लई जण असतात चांगल्यांच्या पाठीमागे नाही. बरं का तारकासुराच्या मागे जवळजवळ लय असो त्यांचा उद्योग काय देव नाम घेऊन त्यांना जोडायचं हाणायचं निवार. वाईट गोष्टींकडे असणार इंद्राचं इंद्रपद सुद्धा जायला लागलं. देवांचं देवत्व सुद्धा नष्ट व्हायला लागलं. याला कोण करू शकतो? तर याला एकच कारण आहे माझ्या भोलेनाथाचा पुत्र. पण भोलेनाथाची सती सती गेलेली आहे. लग्न झालेलं नाही. करायचं काय? मरणाला बोलवलं. काम मरणाला सांगितलं का भोलेनाथ समाधीस्थ आहे तुला ते काम करावं लागेल. कामाला माहित होतं जर प्रभू असणारे भोलेनाथ जर समाधीस्थ जागे झाले तर माझं शरीर राहणार नाही. कारण तिसऱ्या नेत्राने माझं जळून खाक होणार. पण जर एखाद्या चांगल्या कामासाठी माझा देहाचा त्याग होत असेल तर काय करायला हरकत आहे. म्हणून मदन आहे ना सगळी सेना घेऊन निघाला. साधू सुद्धा जपी तपीला त्यांच्यामध्ये कामातूर झाला. सगळे असणारे एवढे भंग व्हायला लागले. सगळीकडे कामाचा प्रभाव. झाडा झुडपी वेली प्राणी कीटक मकुडे सगळे पक्षी जलचर खेचर उभयचर सगळीकडे असणारा काम माजला गेला. कारण काम तेवढं सैन्य घेऊनच चालला होता भोलेनाथ. आणि कितीतरी जन्माची तपश्चर्या म्हणून सती जी सती गेली तीच पार्वती म्हणून मला पुन्हा ह्याच जन्मात माझे भोलेनाथ मिळावं म्हणून असणारी अंतकरणातून केलेली असणारी तपश्चर्या फळाला आली. मदन ज्या वेळेस गेला सगळे प्रयोग पाहिले पण शंकर समाधीस्न जागे होत नाही. शेवटी असणारे मदन एका झाडावरती बसले आणि पंचमुखी असणारा पुष्पांजलीचा असणारा सर्व काम त्याच्यामध्ये एकवटून बाण मारला. छाताडामध्ये बाण मारल्यामुळे समाधीस्न असणारे माझे भोलेनाथ जागे झाले. जागा झाल्याबरोबर इकडे तिकडे पाहायला लागले पण तिसरा डोळा उघडला. बाण आला कुठून? मग कामातोर होऊन झाले असणाऱ्यामुळं मरणाला पाहता क्षणी जाळलं. काम जळला गेला. कामाची असणारी पत्नी रती पुढे आली माफ करा. उशाप मागू लागले माझ्या नवऱ्याला माफ करा. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या पोटी प्रद्युम्न नावाने जन्माला येईन तुझा असणारा. तेव्हापासून हे सगळं मदन. इकडे हिमालय राजा आहे. बाकी सगळ्यांनी ह्या बाजूला येऊन बसा. तुम्ही सुद्धा इकडे येऊन बसा. स्पीकरवाले असतील लाईट मंडपवाले असतील त्यांनी असणारे लाईटीवरती जे नियोजन करतात त्यांचा एक माणूस इथं हजर पाहिजे. आता इकडे जी सती गेली
तिने एकांतामध्ये असणार ती असणाऱ्या अग्नकुंडामध्ये जरी आपलं देह समर्पित केलं असेल तर हिमालयाच्या पोटी ती असणारी पार्वती म्हणून जन्माला आली, उपवर झाली. पण रोज भोलेनाथाचंच असणारं भजन करायचे. भजन द्या भोलेनाथाचं. हिमालय, मैना आणि पार्वतीला सोडा एकंदर. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर भोले